म्हणजे कवी हुकुमशाहीच्या विरोधामध्ये कविता लिहितो आणि हुकुमशाहीच्या विरोधामध्ये कविता लिहिली म्हणून पोलीस त्याला पकडून नेतात. तेव्हा त्या कवीची एक चिमुरडी मुलगी असते, ती त्या आईला विचारते की पोलिसांनी बाबांना का पकडून नेलं, का तुरुंगात टाकलं. तेव्हा ती आई सांगते की बाबाने हुकुमशाहीच्या विरोधात कविता लिहिली म्हणून त्यांना पोलिसांनी पकडून नेलं. ती चिमुरडी उत्तर देते, बाबांनी त्यांच्या विरोधात कविताच लिहिली होती ना, मग ते सुद्धा बाबाच्या विरोधात कविताच द्यायला हवे होते, तुरुंगात टाकायची काय आवश्यकता होती. तेव्हा म्हणजे एक तसा विनोद आहे ना ऋषी, की जसं की आपण आधार कार्डवर दिसतो तितके वाईट नसतो आणि जसं फेसबुकवर दिसतो तसे स्मार्ट तेवढे नसतो आपण. तर आता आपण मुलाखतीच्या सत्रामध्ये आहोत आणि मी डॉक्टर पी विठ्ठल सर यांची मुलाखत घेत आहे. मुलाखत घेण्या अगोदर खरं तर पी विठ्ठल सरांना कोणत्या ओळखीची गरज नाही, त्या तसेच सुप्रसिद्ध आहेत, पण तरीही एक औपचारिकता म्हणून मी त्यांचा परिचय आपल्याला करून देतो. डॉक्टर पी विठ्ठल सर हे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा संकुलात प्राध्यापक आणि संशोधन मार्गदर्शक असून नवोत्तर पिढीतील महत्वाचे कवी, कादंबरीकार आणि समीक्षक आहेत. त्यांचे माझ्या वर्तमानाची नोंद, 01 मी आणि मी सार्वकालिक सर्वत्र हे 3 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. मराठी कविता, समकालीन परिदृश्य, जागतिकीकरण, बदलते सामाजिक वास्तव आणि समकालीन मराठी कविता ही समीक्षेची पुस्तके आणि करुणेचा अंतस्वर, संदर्भ मराठी भाषा, समन्वयाचे क्षेत्र, वर्तमानाचा उच्चार आणि विश्लेषण हे लेख संग्रह प्रसिद्ध आहेत. याशिवाय वाङ्मयीन प्रवृत्ती, तत्वशोध, विशाखा एक परिशीलन, सर्वदर्शी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जनवादी साहित्यिक अण्णाभाऊ साठे, शिक्षण वेद आणि वैचारिक साहित्य आदी वैचारिक साहित्य त्यांनी संपादन केलेलं आहे. तर मुलाखतीचे सूत्र सुरू करण्याच्या अगोदर मी आता त्यांची ही ओळख करून दिलेली आहे. यानंतर माझा पहिला प्रश्न आहे, सर, कविता ही केवळ कविता नसते, तर ती एक काव्य संस्कृती असते. म्हणजे कविता, तिचे वाचन, आकलन, अर्थनिर्णयन, अर्थपूर्णता आणि कवितापण अशी ही काव्य संस्कृती आहे. आपली या काव्य संस्कृतीतील जडणघडण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सर्वांना नमस्कार. ज्यांनी अत्यंत आस्थेने मला लोकसंवादसाठी या ठिकाणी निमंत्रित केलं, असे मराठीतील एक महत्त्वाचे कथाकार सन्माननीय दिगंबर कदम यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो. या संमेलनाचे जे स्वागताध्यक्ष आहेत श्री गजानन पांपटवार, तेही माझे मित्र आहेत, त्यांच्याप्रतीही मी कृतज्ञता व्यक्त करतो. खरं तर अशा छोट्या छोट्या संमेलनाची महाराष्ट्राला खूप मोठी गरज आहे. त्याचं कारण असं की असे काही सांस्कृतिक उपक्रम हे तुमच्या संस्कृतीला अधिक फलदायी किंवा बळकट करण्यासाठी फार पूरक ठरत असतात. त्यामुळे सगळ्यांनाच काही अखिल भारतीयला साताऱ्याला जाता येत नाही, दिल्लीला जाता येत नाही. ज्यांना जाता येत नाही त्यांच्यासाठी ही एक फार उत्तम व्यवस्था असते, जिथं आपल्या अभिव्यक्तीला चांगला वाव मिळू शकतो. ऋषिकेशने जो पहिला प्रश्न विचारला आहे त्या अनुषंगानं काही एक बोलण्याचा मी प्रयत्न करेन. पण तत्पूर्वी आपल्या सर्वांविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचं कारण असं की माझी मुलाखत घ्यावी कुणीतरी इतका मी मोठा नाही, तरीही मला तुम्ही अत्यंत सन्मानाने या ठिकाणी बोलवलं. आदरणीय फुलारी सरांसह आपण खूप जण या सभागृहामध्ये सन्मानाने आहात, साहित्याचे जाणकार आहात, याची मला पूर्णपणे कल्पना आहे. ऋषिकेशचा जो प्रश्न आहे पहिला, त्या अनुषंगानं थोडंसं माझ्या वैयक्तिक वाटचालीविषयी त्याला जाणून घ्यायचं असं दिसतंय. हरकत नाही, त्याविषयी बोलेन, पण आता बोलताना काही आत्मगौरवाच्याही गोष्टी होण्याची शक्यता असते की जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याचं परिशीलन करता तेव्हा कळत नकळत तुम्हाला तुमच्या भूतकाळामध्ये डोकावावं लागतं. तो भूतकाळ फार चांगला असतो असंही नाही किंवा फार वाईट असतो असंही नाही, परंतु जो काही एक काळ आपल्या वाटायला येतो त्या काळातच आपली जडणघडण होते आणि आपली एक प्रतिमा तयार होते. माझा जन्म कुठे झाला, काय झाला या तांत्रिक तपशिलामध्ये न जाता फक्त एक साधारण पार्श्वभूमी मी सांगेल. त्याचं कारण मी काही हे कुठं लपवलेलं नाही, माझ्या लेखनात नाही, सतत मी व्यक्त करत आलेलो आहे. केवळ जाहीरपणे त्याविषयी बोलण्याचं काही कारण नसतं. माझे वडील एका साखर कारखान्यामध्ये साधे कामगार होते. कोणती नोकरी होती तर त्यांची नोकरी होती वॉचमनची. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात ते सांगणं मला फार गरजेचं वाटतं.
त्याचं कारण आपण कुठल्या पार्श्वभूमीतनं आलेलो आहोत. फक्त त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट अशी, की माझे वडील नोकरीला होते. ती कुठल्या स्वरूपाची होती हे फार महत्त्वाचं नव्हतं. पण त्या काळामध्ये एका छोट्याशा गावातनं, तांड्यातनं, डोंगरातनं झालेलं हे स्थलांतर, ज्याला आपण मायग्रेशन म्हणतो. मला असं वाटतं, की स्थलांतर आयुष्याला फार महत्त्वाचं वळण देत असतात. वडील जर त्या काळामध्ये एका साखर कारखान्यामध्ये आले नसते, तर कदाचित माझी किंवा माझ्या पिढीची अक्षर ओळख होऊ शकली नसती. आणि त्यामुळं मला एका चांगल्या म्हणजे आपण म्हणतो ना, की गावाला एक विशिष्ट अशी संस्कृती असते फुलारी सर. पण कारखाना म्हटलं, की एक चाळ संस्कृती येते, की जिथे विविध जाती धर्माचे लोक राहतात. ते फक्त नोकरीच्या निमित्तानं एकत्र आलेले असतात. मग मी ज्या वसाहतीमध्ये वाढलो, तिथे अधिकारी होते, तिथे इंजिनिअर होते, ते शिक्षक होते, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक होते. ज्याला आपण एक संमिश्र संस्कृती म्हणूयात. मला आठवतोय ऋषी, की मी माझा जन्म 75चा मध्ये आता माझं 51 वर्ष सुरू आहे आणि पहिली कविता लिहिलीचं आठवतंय मला 1988 साली. म्हणजे त्या घटनेलाही आता 3.5 दशकांचा काळ उलटून गेलेला आहे. फार काही कुठले आदर्श त्या काळामध्ये नव्हते. परंतु काही ओरखडे आपल्या मनावर उमटलेले असतात फुलारी सर. 1984 ची दंगल मला आठवते. त्यावेळी मी 9 वर्षाचा होतो. ती दंगल झालेली होती, जेव्हा देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झालेली होती आणि हत्या झाल्यानंतर देशभरामध्ये शिखांच्या हत्येचं एक सत्र आरंभलेलं होतं. आणि मी ज्या कारखान्यावर होतो, तिथे वेगवेगळ्या भागातनं ट्रक मळी घ्यायला यायचे आणि त्यातले बहुतेक ट्रक ड्रायव्हर हे सरदारजी होते. आणि त्यामुळं मी हे पाहिलेलं आहे, की ते भयापोटी अनेकांनी आपलं टक्कल केलेलं होतं. म्हणजे केस काढून टाकलेले होते, की आम्ही शीख नाही आहोत. हे पाहिलेलं मी पहिलं अत्यंत विदारक दृश्य आहे, जे माझ्या मनावर कोरलं गेलं, की ज्याला माणसाच्या हिंसेपुढे स्वतःचा धर्म लपवावा लागला. हे पहिला ओरखडा जो माझ्या मनावर ओढला गेला तो तिथे. आणि नंतर मग लक्षात आलं, की अरे नाही, हे एवढं सोपं नाहीये. आपल्याला जन्मजात काहीतरी आयडेंटिटी मिळते. मी हिंदू असतो, मी मुस्लिम असतो, मी शीख असतो, मी बौद्ध असतो. आपल्या हातामध्ये ते नसतंच. तसाच मी हिंदू म्हणून जन्माला आलो. पण मी जे पाहिलं ते सगळं, तेव्हा हिंदुत्वाचंही एक वेगळं राकट रूप किंवा ज्याला हिंसक म्हणूयात, हे सगळं मी पाहिलेलं होतं. आणि अशा काळामध्ये ऋषी माझी सगळी जडणघडण होत गेली, की चाळ संस्कृती असल्यामुळे गावापेक्षा, तांड्यापेक्षा किंवा अन्य ज्या संस्कृती असतात, त्यापेक्षा खूप वेगळं वातावरण मला लाभलं. मी शिकायला होतो म्हणजे वृद्धेश्वर हायस्कूल म्हणून आहे तिसगाव पाथर्डीमध्ये. तिथे माझी जडणघडण झाली आणि एक किस्सा मी मुद्दाम सांगतो. म्हणजे वाचनाची आवड खूप होती मला. पहिलं पुस्तक मी वाचलं म्हणजे चांगल्या अर्थानं पहिलं. बाकी वाचन तर होतंच चांदोबा वगैरे त्या त्या वयामध्ये. ते आचार्य अत्रेंचं मी कसा झालो, हे त्यांचं एक आत्मचरित्र त्या काळी माझ्या हाती लागलं. मी तेव्हा 10वी-11वी वगैरे असेल. ही 90-91 ची गोष्ट आहे. आणि त्याच वेळी मी एक वाग्वय जयंती नावाचा कविता संग्रहही वाचला गोविंदाग्रजांचा, राम गणेश गडकरी. म्हणजे खरं तर हे माझ्या वयाला शोभणारं ते वाचन नव्हतं, पण मी ते वाचायला लागलो आणि हळू-हळू मग मला कुसुमाग्रज कळायला लागले. पुस्तकातले कवी मी वाचायला लागलो. वि. म. कुलकर्णी, कुसुमाग्रज, वाराकांत या नांदेडचे. मला आठवतं की कुसुमाग्रजांना त्या काळी मला वाटतं 87 किंवा 88 साली ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता. त्यांचा पत्ता मला कुठल्यातरी एका दिवाळी अंकामध्ये मिळाला आणि मी त्यांना थेट पत्र लिहिलं. माझं वय तेव्हा 13-14 वर्ष असेल, ही 89 ची गोष्ट आहे किंवा 90 ची असेल. आणि मी त्यांना पत्र लिहिली, की मला मार्गदर्शन करा वगैरे. हा भाबडेपणा जास्त होता. पण आश्चर्य वाटेल तुम्हाला, की कुसुमाग्रजांचं मला पत्र आलं. पांढरं एक पोस्ट कार्ड म्हणजे कुसुमाग्रज पोस्टाचं पत्र नाही वापरायचे. पांढऱ्या कार्डवर 15 पैशाचं तिकीट लावायचे. तेव्हा 15 पैशाचं पोस्ट कार्ड मिळायचं. आणि ते पत्र शाळेमध्ये ते पोस्टची बॉक्स असायचं तिथे असं टाकलेलं होतं. माझे वर्ग शिक्षक होते काजळे सर. ते वर्गावर येण्यापूर्वी त्यांनी तिथे पाहिलं, की आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्याचं एक पत्र दिसतंय आणि ते काहीतरी ऑड होतं ना, व्हाईट असल्यामुळे. पाहिलं तर खाली विवा शिरवाडकर अशी सही आणि त्यांना एकदम धक्का बसला. ते पत्र त्यांनी स्वतः घेतलं आणि ते वर्गात आले आणि अ, माझ्याविषयी मुलांना सांगितलं आणि त्यांची कविता आम्ही अभ्यासत होतो वगैरे. तर सांगायचा मुद्दा असा, की कुसुमाग्रजांनी काय लिहिलं होतं, की वाचा वगैरे असं सगळं. आणखी एक आठवण मी सांगेल, की त्यावेळी नगरला संजीवनी खोजे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वेगवेगळे पुरस्कार दिले जायचे. संजीवनी खोजेंशी माझाही परिचय होता. त्या अकाली गेल्या. त्यामध्ये आता जायला नको. परंतु त्या निमित्तानं तिथे मला पहिल्यांदा नारायण सुर्वेंना भेटता आलं 1991 साली.
त्यानिमित्तानं मला पहिल्यांदा फमू शिंदे किंवा दया पवारांना तिथे पाहता आलं. त्याच दरम्यान जामखेडला एक मध्य महाराष्ट्र ग्रामीण साहित्य संमेलन झालेलं होतं, ज्याचे अध्यक्ष होते आनंद यादव. 11वी-12वीला काही ग्रामीण साहित्याची चळवळ वगैरे असे विषय कळण्याचं काही वय नव्हतं. पण आनंद यादवांच्या त्या झोंबीतला एक उतारा पाटी आणि पोळी नावाचा आम्हाला शिल्या बसला होता. आणि त्यामुळं यादवांविषयी प्रचंड आकर्षण होतं, की केळीची साल जगलेला खाऊन जगलेला एक लेखक कसा दिसतो वगैरे. त्याच संमेलनामध्ये मी सिंधुताई सपकाळांना ऐकलं, रामदास फुटाणेंना तिथे पाहिलं आणि मी 91 साली तिथे कविता वगैरे वाचलेली होती. सुदैवानं आयुष्यामध्ये काही चांगली माणसं आली. पुढे लिहिता झालो. या प्रश्नाचं आणखी थोडंसं उत्तरार्ध मी सांगतो ऋषी. हो सर. पुढे साधारणतः ग्रॅज्युएशन म्हणजे ज्युनियर कॉलेज नंतर मी शिकण्यासाठी औरंगाबाद शहरात आलो, आत्ताचं छत्रपती संभाजीनगर. आणि ज्याला आपण म्हणतो ना, की एखादं शहर सांस्कृतिक दृष्ट्या आपल्याला खूप प्रगल्भ करतं, तर त्यामध्ये या शहराचा फार मोठा वाटा आहे. त्याचं कारण असं, की मी ज्या कॉलेजला शिकत होतो, विवेकानंद कॉलेज, मला पदव्युत्तर शिक्षणासाठी कोण होते शिकवायला, तर होते डॉक्टर गंगाधर पानतावणे. दुसरे शिक्षक होते डॉक्टर सुधीर रसाळ. तिसरे शिक्षक होते डॉक्टर वासुदेव मुलाटे, बाळकृष्ण कवठेकर, डॉक्टर दादा गोरे, डॉक्टर यशस भोसले, डॉक्टर मंगला वैष्णव, प्राध्यापक दिलीप महालिंगे आणि कितीतरी नावं. आता ज्यांची पुस्तकं केवळ वाचलेली होती किंवा त्यांच्याविषयी ऐकून होतो, ते प्रत्यक्ष शिक्षक आपल्याला शिकवतायत, ही फार महत्वाची गोष्ट होती. या सगळ्या शिक्षकामुळे माझी थोडीशी वैचारिक समज विकसित होत गेली असं मी म्हणेल. त्याचं कारण असं, की पानतावणे सरांचे खूप चांगला स्नेह होता माझा. अस्मितादर्शमध्ये त्यांनी माझी कविता त्या काळामध्ये 1999च्या दरम्यान छापली. ही फारच मोठी गोष्ट होती, कारण त्या काळात अस्मितादर्शमध्ये लिहिणं ही फार प्रतिष्ठेची गोष्ट होती. आणि सर प्रत्यक्ष आम्हाला त्यांनी भाकरी आणि फुली कादंबरी शिकवली मधु मंगेश कर्णिकांची. रसाळ सर तर आजही आहेत आणि आजही सर्वांचा स्नेह, आपल्या 92 वर्ष त्यांचं वय आहे. पण रसाळ सर हे सगळे विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर आम्हाला शिकवायला येत होते गेस्ट फॅकल्टी म्हणून. त्यामुळे आम्ही विद्यापीठात गेलो नाहीत ऋषी. आणि याच दरम्यान या सगळ्या चांगल्या शिक्षकांमुळे म्हणजे मला वाटतं, की डॉक्टर यशस भोसले या पद्धतीनं शिकवायचे, की संपूर्ण मराठी वाङ्मयाचा इतिहास त्यांचा तोंडपाठ होता. आम्ही फक्त ऐकायचो, टिपणं काढायचो. अनेकांनी त्यावर पुस्तकं छापली नंतर. तर इतके प्रगल्भ शिक्षक आम्हाला मिळाले आणि या सगळ्यामुळे साहित्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन विकसित झाला. समाजाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन विकसित झाला. धन्यवाद सर. म्हणजे इतकी म्हणजे या काव्य संस्कृतीतली ती जडणघडण जी आहे ती उत्तरार्ध किती प्रगल्भ, किती समृद्ध. हॅलो. हा. धन्यवाद सर. खरं तर उत्तरार्धातलं उत्तर हे किती प्रगल्भ, किती समृद्ध करणारं होतं. माझा आता तुमच्या कविता संग्रहाच्या अनुषंगाने प्रश्न आहे. माझ्या वर्तमानाची नोंद, 01 मी आणि मी सार्वकालिक सर्वत्र अशी आपली 3 कविता संग्रह आहेत. या तिन्ही संग्रहाची शीर्षकं अत्यंत बोलकी आहेत. कवी कविता लिहितो म्हणजे काय करतो, तर आपल्या वर्तमानाला उत्स्फूर्तपणे भिडत असतो. हे पहिल्या कविता संग्रहाचं सूचन. दुसऱ्या संग्रहातून 01 मी म्हणजे अस्तित्व लोप त्या अनुषंगाने उच्चार होतो. मात्र तिसरा जो कविता संग्रह आहे त्याचं शीर्षक आहे मी सार्वकालिक सर्वत्र. हा जो संग्रह आहे त्याचा उच्चार अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे असं होतो. याबद्दल आपण काय सांगा? अगदी असाच प्रश्न खूप खाजगी बैठकीमध्ये प्रज्ञादाय पवारांनी मला विचारला होता. म्हणजे सुजाता इथे आहे, आम्ही जेवायला गेलो तेव्हा. एकदम माझ्या वर्तमानाची नोंद 01 मी आणि नंतर एकदम मी सार्वकालिक सर्वत्र असं कसं काय झालं म्हणजे परिवर्तन. त्याआधी ऋषी मी सांगेल, की लोकांना फार माहिती नाही, परंतु या 3 संग्रहाच्या आधीही माझी कविता प्रकाशित झालेली आहे. परंतु आपल्याला म्हणजे मला वाटलं, की अरे हे काही फार महत्त्वाचं लेखन माझ्याकडनं झालेलं नाही. म्हणजे आपण उगीच हौशेपोटी लिहितो ना. म्हणजे त्या काळामध्ये महेशराव इथे आहेत. 97-98ला लोकमतमध्ये माझा कॉलम होता. म्हणजे 97 साली मी लोकमतला माझा एक कॉलम चालू होता औरंगाबादला.
अ, विवेक विचार नावाचं, म्हणजे विवेकानंदांच्या एखाद्या विचारावरचं मी निरूपण करायचो. सामनामध्येही खूप लिहित होतो, तरुण भारतलाही लिहित होतो. कविताही प्रकाशित व्हायच्या. पण नंतर लक्षात आलं, की हे फार काही गंभीरपणे आपल्याकडनं झालेलं लेखन नाही. पण त्या काळात कोणी सांगायला नव्हतं किंवा आपणही काही विचारत नाही फारसं आणि हौशेपोटी छापून मोकळे होतो. तर त्या काळामध्ये म्हणजे अगदी 2001 सालीच पुस्तक प्रकाशित झालं खरं तर. पण त्याची काही नोंद मी पुढे केली नाही. पण एखादं पुस्तक तुमच्या आयुष्याला कसं वळण देतं, त्याचं कारण असं, की या पुस्तकामुळे मला मात्र नोकरी मिळाली. त्याचं कारण असं, की मी सुरुवातीला मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळामध्ये होतो आणि मधुकरराव मुळे या संस्थेचे सेक्रेटरी होते. फमू शिंदे सरांनी व्ही-आर-एस घेतलेली होती देवगिरी कॉलेजमधनं आणि मग माझी नियुक्ती तिथे त्यांनी केली. तर त्यावेळी काय होतं, तर हेच संग्रह माझ्याकडे होते. त्या संग्रहाविषयी अर्थात त्यांची प्रतिक्रिया काही फार बरी नव्हती. पण त्यांना वाटलं, की हा तरुण आहे, चांगला लिहितोय, भविष्यात चांगलं लिहील वगैरे. तर त्या पुस्तकाने मला छान नोकरी दिली. पुढे मी म्हटलं तसं, की वाचन वाढत गेलं. म्हणजे अगदी नरहर कुरुंदकर, भाल भोळे, आह साळुंके म्हणजे पहिली गोष्ट ऋषी मला असं वाटतंय, की मी माझ्यावर कुठल्याही आयडेंटिटीचा शिक्का मारलेला नाही. मला वाटतं, की लेखकानं समन्वयवादी असावं, त्यानं समतावादी असावं, कायमच. म्हणजे तुम्ही कधीतरी उजवे झालात, की तुमची आयडिओलॉजी एका बाजूला झुकते. तुम्ही डावे झालात निखळ, तर तुमची आयडिओलॉजी वेगळीकडे झुकते. आणि मला वाटतं हा एक सनातन संघर्ष आहे. तो लेखकाला टाळता आला पाहिजे. मी नेहमी नाहिरेच्याच बाजूने बोलतो. परंतु मी एकदम उग्र, कठोर भाषेमध्ये मला बोलायला नाही आवडत. मी समन्वयाचा बिंदू साधतो. म्हणजे मला स्वतःला असं वाटतं ऋषी, की समुद्र असा वरून खूप शांत वाटतो. पण समुद्राच्या आतमध्ये लाटा असतात आणि त्या लाटांचा कधीतरी टकराव झाला, की त्सुनामी वगैरे येते. समाज ही सुद्धा अशीच गोष्ट आहे, की आपण वेगवेगळी जात, धर्म, अस्मिता, पुतळे घेऊन जगतो आणि यांचं कधीतरी भांडण होतं आणि मग त्यातनं दंगली वगैरे होतात. तर मला असं वाटतं, की लेखक म्हणून या सगळ्या गोष्टींकडे आपण खूप सजगपणे पाहिलं पाहिजे, खूप डोळसपणे पाहिलं पाहिजे. 2011 साली माझ्या वर्तमानाची नोंद हा माझा कविता संग्रह आला. हा कविता संग्रह यातनंच आला, की माझा समकालाविषयी मला काहीतरी बोलायचं होतं. म्हणजे माझ्या आधीच्या पिढीने, ज्याला आपण नवोत्तर कविता वगैरे म्हणतो किंवा महानगरी जाणवीची कविता म्हणतो. या कवितेनं काय केलं म्हणजे साधारणपणे आपल्याकडे 1990 नंतर खूप असं एक भौतिक स्थित्यंतर मोठ्या प्रमाणामध्ये झालं. आपण पारंपरिकता नाकारली आणि अपारंपरिकता स्वीकारली, बरोबर? आणि अपारंपरिकता स्वीकारली म्हणजे काय केलं, तर आपण अनेक गोष्टी तंत्रज्ञानासह, भाषेसह, संस्कृतीसह अनेक गोष्टी आपल्या जगण्याचा एक भाग झाल्या. या सगळ्या गोष्टींचा कळत-नकळत परिणाम हा आपल्या एकूण जगण्यावर झालेला आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, की मी ज्या गावामध्ये लहानाचा मोठा झालो, तिथे राम, रहीम, गणेश मंडळ होतं. बरोबर आणि आता ही कल्पना केवळ करू शकत नाहीत आपण. म्हणजे माझं पहिलं पुस्तक इक्बाल शेख नावाच्या मित्राला मी अर्पण केलेलं आहे. तर हे सगळं मी यासाठी सांगतो आहे, की लेखकाकडे करुणेचा, सौहार्दाचा एक छोटासा कप्पा असला पाहिजे त्याच्या हृदयामध्ये. त्यानं सतत जातीय किंवा विद्वेषाच्या नजरेनं भोवतालाकडे बघू नये. ज्या काळामध्ये हा कविता संग्रह आला, माझ्या वर्तमानाची नोंद तो काळ हा अशा अस्वस्थतेचा होता. म्हणजे नवतंत्रज्ञान आपल्याकडे आलेलं होतं आणि त्यातनं मग एक जी काही सरमिसळ होऊ लागलेली होती. विशेषतः मोबाईल हे यंत्र आपल्या जगण्याचा एक भाग झालेलं होतं. तर या मोबाईलमुळे सांस्कृतिक संपर्क किंवा ज्याला आपण म्हणूया की सांस्कृतिक सरमिसळ मोठ्या प्रमाणात व्हायला लागली. आपली भाषा बदलली, आपला वर्तन व्यवहार बदलला, आपली शिक्षण पद्धती बदलली. अनेक गोष्टींचा परिणाम झाला आणि या परिणामातनं मग मी माझ्या समकाळाविषयीची काही निरीक्षणं नोंदवली. ती त्या कविता संग्रहामध्ये आहेत. माझ्या वर्तमानाच्या नोंदमध्ये आहेत. त्यानंतर माझा 2017ला कॉन्टिनेंटल प्रकाशननं दुसरा कविता संग्रह केला. माझ्या वर्तमानाची नोंद हा सुरुवातीला गोदा प्रकाशन आणि नंतर त्याची दुसरी आवृत्ती लोकवाङ्मयगृहानं केली. 01 मी हे एक खरं तर एक काय म्हणूयात त्याला खूप असं परात्मतेतनं आलेलं शीर्षक होतं. या दरम्यान माझ्या कुटुंबामध्ये काही दुःखद घटना घडलेल्या होत्या. एक घटना होती माझ्या पत्नीचा भाऊ अकाली गेला. दुसरी घटना होती माझ्या वडिलांचा मृत्यू. आणि जेव्हा आपल्यातली कोणी निघून जातात, तेव्हा एक रिक्तता मनामध्ये येते, खिन्नता मनामध्ये येते. त्याचा नाही म्हटलं तरी म्हणजे मग किती नातेसंबंधाच्या बाबतीत किती रुक्ष किंवा कठोर असलो, तरी मृत्यूची वेदना आपल्याला लपवता येत नाही. तर ती जी एक खिन्नता होती, शून्यपणा निर्माण झाला, की सगळं हे आयुष्य जे आहे, म्हणजे अहम ब्रह्मास्मी वगैरे जे म्हणतो ना आपण किंवा मी कुणी नाही किंवा नश्वर आहे सगळं. या शीर्षकाची कविता पुढे मी लिहिली एक, की हे जे दिसतंय सगळं, तर ते कधी ना कधी नष्ट होणार आहे आणि ती एक शून्यतेची जाणीव माझ्यामध्ये निर्माण झाली आणि त्यातनं तो संग्रह आला. त्यानंतर 2022ला म्हणजे दरम्यान पुन्हा 5 वर्षाचा काळ गेला आणि पुन्हा आपली मनस्थिती पूर्ववत झाली आणि मग मी जरा थोडा व्यापकतेनं या सगळ्या जगाकडे, पृथ्वीकडे, आपल्याकडे बघायला लागलो आणि त्यातनं हा संग्रह आला.
क्या बात आहे. तुम्ही समन्वादी आहात असं म्हणालात. तर यथा नाम तथा गुण असा एक संस्कृतमध्ये श्लोक आहे. म्हणजे जसं नाव असेल तसंच त्याचे गुण असतात असं म्हणतात. आणि त्यामुळेच तुमचं नाव विठ्ठल आहे आणि विठ्ठल एक महासमन्वय असं राची ढेरेंचं एक पुस्तक आहे. तर यात आत्ता तुम्ही जे बोललात त्याच अनुषंगाने मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. आजचं आपलं वर्तमान हे अत्यंत विद्वेषी, धर्म अस्मिता, जात अस्मिता अत्यंत टोकदार झाल्याचं एक सर्वंकष चित्र आपण सगळे अनुभवतो आहोत. या वर्तमानाकडे तुम्ही एक कवी म्हणून, लेखक म्हणून, एक तत्वचिंतक म्हणून आणि कलावंत म्हणून कसे पाहता? याविषयी मी सतत लिहित आलेलो आहे. म्हणजे माझी जर अनेक अन्य कवितेशिवाय पण इतर काही पुस्तकं पाहिली, तर याविषयी मी व्यक्त झालेलो आहे. किंवा अधून-मधून माझा सोशल मीडियातला वापर जरी ज्यांनी पाहिलेला असेल, तर त्यांनाही माहीत असेल, की मी बऱ्यापैकी समकाळाविषयी बोलत आलेलो आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे, की कुठल्याही लेखकाकडे, कुठल्याही कलावंताकडे समाजाविषयी किंवा कुठल्याही व्यक्तीविषयी कुठलेही पूर्वग्रह असता कामा नयेत. दुर्दैवानं हे सगळे पूर्वग्रह घेऊन आज आपण जगतो आहोत. म्हणजे हा माझा, की म्हणजे पी. विठ्ठल म्हटलं, की मला कुणी नाव विचारत नाही, पण लोकांनी नाव शोधलेलं असतं, लक्षात घ्या. हं. किंवा मग हा नेमका कोण? याची जात कुठली? याचा धर्म कुठला? हा कुठला? म्हणजे कुणी विचारत नसतं आपल्याला, पण ह्याचा शोध आपण तो घेतलेला असतो, लक्षात घ्या. आणि हे सगळं मला कळतं. बरोबर आहे, की नेमका हा कुठला आहे? काय आहे? सगळी माहिती आपल्याला असते. पण हे असं आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी, त्याच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घेणं का आवश्यक वाटतं? हे फार भयंकर आहे. म्हणजे मी आधी जे म्हटलं ना, की ज्या काळामध्ये माझं बालपण गेलं किंवा आपलंही बालपण गेलं, की तो काळ बऱ्यापैकी निकोप होता. समाज स्वास्थ्य बऱ्यापैकी होतं. पण आता तसं राहिलेलं नाही. म्हणजे रेल्वेमध्ये मी मागे एका पोस्टमध्ये लिहिलेलं होतं, की संभाजीनगरातनं मी बसलो आणि इकडे यायचं होतं मला मराठवाडा एक्सप्रेसने. माझ्या बाजूला 2 सहप्रवासी होते. बराच वेळ ते गप्प बसलेले आणि अचानक बोलणं सुरू झालं आणि ते बोलणं, सामाजिक बोलणं हळू त्यांच्या एकमेकांच्या आडनावापर्यंत आलं आणि मग दोघेही एकदम गप्प बसले. म्हणजे दोघांना एकमेकांची जात कळली आणि मग दोघांच्याही मनातला काहीतरी एक न्यूनगंड म्हणा किंवा अहंगंड म्हणा, तो निर्माण झाला आणि ते शेलूच्या नंतर एक शब्द बोलले नाही तिथे उतरेपर्यंत. आता लेखक म्हणून मी हे सगळं पाहत होतो. हे केवळ एका ट्रेनमध्ये, एका प्रवासामध्ये घडत नाही. हे जगभर, देशभर घडतं आहे. अलीकडच्या काळामध्ये खूप वेगानं फैलावत चाललेलं आहे. मला वाटतं, की कुठल्याही देशाचा इतिहास जर आपण पाहिला आणि जर तो हिंसेचा इतिहास असेल, तो विनाशाकडेच घेऊन जातो. आज आपण सगळे त्या उंबरठ्यावर उभे आहोत, की जिथे प्रचंड धार्मिक उन्माद निर्माण होतो आहे. जिथे आपण आपल्या वेगवेगळ्या अस्मिता कुरवाळतो आहोत. खूप गोष्टी बोलता येतील. तर या सगळ्या काळाकडे मी खूप तटस्थपणे बघतो आणि मी माझी स्टेटमेंट्स लेखनातनं प्रकट करत आलेलो आहे. पण मला वाटतं, की हे या पुढच्या काळात वाढत जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी आपण कुणाच्या तरी एखाद्या झेंडा हाती घेण्यापेक्षा आपण तटस्थपणे आपण लिहिलं पाहिजे, आपण बोललं पाहिजे. लेखक म्हणून आपली भूमिका असते, ती मांडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. बरोबर आहे सर. परंतु आपण जातविरहित होऊ, आपण धर्मविरहित होऊ. पण लोक आपल्याला जातविरहित आणि धर्मविरहित होऊ देत नाहीत. म्हणजे आपण कलावंत म्हणून जरी जगत असलो तरीही. म्हणजे याचं एक उदाहरण सांगतो. मी शाळेत शिकवतो. छोटी-छोटी मुलं आहेत. शाळेत शिकतात, येतात. मी जेव्हा लागलो होतो तेव्हा चित्र फार छान होतं. सौहार्दपूर्ण होतं. निकोप होतं. मात्र या काळामध्ये सगळे कलर मुलांनी वाटून घेतलेत. माझ्यातला शिक्षक अस्वस्थ होतो. मला वाटतं की हे काय चालू आहे? म्हणजे मुलं आमचा कलर हे आहे, आमचा कलर ते आहे. अरे रंग हे निसर्गाने दिलेले आहेत आणि आपण काय त्याच्यात वाटणी करणार? म्हणजे आपण अस्वस्थ आहोत या सगळ्या काळामध्ये. आता तुम्ही हिंसेच्या अनुषंगाने बोललात. मी एक थोडा दीर्घ प्रश्न विचारतो. म्हणजे एक कवी हुकुमशाहीच्या विरोधामध्ये कविता लिहितो आणि हुकुमशाहीच्या विरोधामध्ये कविता लिहिली म्हणून पोलीस त्याला पकडून नेतात. तेव्हा त्या कवीची एक चिमुरडी मुलगी असते, ती त्या आईला विचारते, की पोलिसांनी बाबांना का पकडून नेलं? का तुरुंगात टाकलं? तेव्हा ती आई सांगते, की बाबाने हुकुमशाहीच्या विरोधात कविता लिहिली, म्हणून त्यांना पोलिसांनी पकडून नेलं. ती चिमुरडी उत्तर देते, बाबांनी त्यांच्या विरोधात कविताच लिहिली होती ना. मग ते सुद्धा बाबाच्या विरोधात कविताच लिहायला हवे होते. तुरुंगात टाकायची काय आवश्यकता होती? तेव्हा आई सांगते, की त्यांना कविता लिहिता आली असती, तर एवढा खून खराबा कशाला झाला असता बाळा? म्हणजे आपण किती काव्य काय म्हणू आपण त्याला कवितेच्या बाबतीमध्ये आपण असंवेदनशील होत चाललो आहोत, असा हा काळ आहे. आजचं चित्र जगभर सर म्हणतात तसं खरं आहे. आज तसंच आहे. म्हणजे अभिव्यक्तीचा संकोच होतो आहे किंवा लिहिण्यासाठी हजार वेळा विचार करावा लागतो, की काय लिहायलं तर म्हणजे लोक स्वीकारण्याचा वगैरे कलावंताला प्रश्न पडत नाही, पण तरीही की याच्या नेमक्या म्हणजे कुणाच्या भावना का दुखावणार नाहीत ना, हा प्रश्न आपल्याला हजार वेळा विचार करायला लावतो आहे. त्याबद्दल मला आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल.
हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं कारण असं, की एकतर मला स्वतःला नेहमी असं वाटतं, की कविता समजून घेण्या इतपत आपण अजूनही प्रगल्भ झालेलो नाही आहोत. आणि जर झालो असतो, तर दिनकर मनवरच्या कवितेवरून वाद झाला नसता किंवा वसंत दत्तात्रय गुर्जरसारख्या कवीला 30 वर्ष लढावं लागलं नसतं किंवा बासी बर्डेकरांवरही खटला चालला नसता. हे त्या काळामध्ये घडलेलं आहे, की किंवा संत तुकारामांची गाथा बुडवली इंद्रायणीमध्ये. ही सगळी उदाहरणं आहेत, की ज्या काळात लोकांना कविता कळली नाही, की असं घडतं आहे. मी खूप टोकाचं एक उदाहरण देतो तुम्हाला आणि त्यात अजिबात खोटेपणा नाही किंवा अतिशयोक्ती नाही, की हे सगळं कुठपर्यंत पाझरत येतं. एका शाळेचं उदाहरण देतो. माझी मुलगी एका शाळेत शिकते. पॅरेंट्स टीचर मीटिंग असते. मी शक्यतो जात नाही कधी. माझी बायको जाते आणि एका बैठकीमध्ये शाळेत किंवा कोचिंग क्लासेसमध्ये अशा 10-5 विद्यार्थ्यांचे पालक आलेले होते आणि एक आजोबा त्या शिक्षकाला सांगत होते, की "माझ्या मुलाकडे तुम्ही नीट लक्ष द्या. तुम्ही जर त्याला नीट लक्ष दिलं ना, तर तो नथुराम गोडसेपेक्षाही चांगला क्रांतिकारक होईल." म्हणजे मला आश्चर्य वाटतं, की आपण कुठल्या गोष्टीचं उदात्तीकरण करतो आहोत. म्हणजे त्या छोट्या मुलीला तो शाळेत घेऊन आलेले आजोबा जेव्हा असं सांगतात, की "तुम्ही लक्ष द्या, तो क्रांतिकारक होईल." पण क्रांतिकारक होईल कोण? तर अशी काहीतरी नकारात्मक परिभाषा आपण जर मुलांमध्ये रुजवणार असू, तर त्याचे परिणाम खूप वाईट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की जेव्हा आपण म्हणजे मी नेहमीच सांगतो, की जिथे साहित्य, कला किंवा तत्त्वज्ञानाचा अभाव असतो, तिथे असे विध्वंसक विचार जास्त येतात. म्हणजे तुम्ही जर शिरिया किंवा इराण, इराक असे काही देश पाहिले, तर तिथे युद्ध सुरू आहे. त्याचं कारण तिथे या गोष्टींचा अभाव आहे. आपल्याकडे लोकशाही आहे, आपल्याकडे संविधान आहे आणि सुदैवानं आपल्याकडे अजूनही बोलता येतं. म्हणजे अगदीच अभिव्यक्तीचा फार झाला असं नाही. होतो, झालेलं आहे. नाही असं नाही. अनेक उदाहरणं आहेत त्या गोष्टी तिथे जाण्याचं काही कारण नाही. पण मला असं वाटतं, की लेखकानं या गोष्टीविषयी सुद्धा बोललं पाहिजे. म्हणजे फार महत्त्वाचं हे आहे, की अनेकदा काय होतं, की आपण लेखक म्हणून काही लाभाकडे लक्ष ठेवतो. म्हणजे आपल्याला काहीतरी एखाद्या समितीवर जायचं असतं, कुठलीतरी पुरस्कार हवे असतात आणि मग आपण काय करतो, आपल्या अभिव्यक्तीचा संकोच करून घेतो, की "अरे नको, हे बोललं तर त्याचे काय परिणाम होतील? किंवा माझ्यातनं काही एखादी गोष्ट निसटून जाणार आहे का?" असा जर विचार तुमच्या मनामध्ये येत असेल, तर तुम्ही लेखक म्हणून पात्र नाही आहात. म्हणजे मला असं वाटतं, की तुम्ही निर्भीडपणे म्हणजे मी मुद्दामच सांगेल, की आपली उदाहरणं म्हणजे आपल्या संत परंपरेने आपल्याला हाच दृष्टिकोन दिला ना, जीवन जगण्याचा दृष्टिकोन दिला. म्हणजे उत्तर भारतामध्ये कबीर असतील किंवा आपल्याकडचे संत तुकाराम असतील. या सगळ्या परंपरेला त्या काळातल्या लोकांनी छळलेलंच आहे. म्हणजे त्यांच्यावर अनैतिक संबंधाचे आरोप करण्यात आले कबीरांवर किंवा किती काय गोष्टी केल्या. पण तो कबीर सगळ्याला पुरून उरला. आज 1000-1200 वर्षानंतरही आपण त्यांचे दोहे ऐकतो. किंवा संत तुकाराम यांची गाथा काय झालं आपल्याला सगळं माहिती आहे. पण त्यांच्याच अभंगाचं आजही आपण पारायण करतो. त्यांचेच अभंग आपल्या मुखावर आहेत. मला असं वाटतं, की भूमिका विहीन लेखनाला काही अर्थ नसतो. म्हणजे लेखक म्हणून तुम्हाला काहीतरी सांगताच आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला काहीतरी तो उपदेश करा असं म्हणून नाही. पण एक लेखक म्हणून तुमची आयडेंटिटी तुम्हाला तुमच्या लेखनात दिसली पाहिजे, की हे अमुक-तमुक लेखकाचं आहे. सर इथे आहेत. परवा अनुराधाबाईंची मुलाखत झाली. अनुराधा पाटील यांची साताऱ्यामध्ये. अत्यंत काय म्हणूयात तीव्र असे काही प्रश्न त्यांना विचारण्यात आले आणि तितके रोखठोक उत्तरं त्यांनी दिली. मला वाटतं, की अ, लेखकाकडे ही भूमिका असणं अत्यंत आवश्यक आहे आणि ऋषी मी माझ्या भूमिकेशी कधीच प्रतारणा करत नाही माझ्या लेखनातनं. हे मी जाणीवपूर्वक आपल्याला सांगू इच्छितो. बरोबर आहे सर. म्हणजे कणात आट असलेले लेखकाचा कणात आट असावा. बरेच लेखक सत्तेच्या जवळ जाण्यासाठी लिहितात. म्हणजे हे वास्तव आहे. आपण आता हे साहित्य व्यवहार म्हणून, सांस्कृतिक व्यवहार म्हणून याला समजूनच घेतलं पाहिजे. पण सर मला याच्या पुढचा असा प्रश्न आहे, की साहित्यातलं म्हणजे साहित्यिक राजकारण आणि सांस्कृतिक राजकारण यामध्ये सुद्धा अंतर्गत गटबाजी आहे. अंतर्गत जात अस्मिता आहे, धर्म अस्मिता आहेतच. ते म्हणजे आपण नाकारून नाही चालणार. तर त्या अनुषंगाने आता आपल्याला लेखक म्हणून तुम्ही तुमचं मत आम्हाला दिलं पाहिजे किंवा आमच्या पिढीने काय केलं पाहिजे. आता मी तुमच्या दुसऱ्या पिढीतला आहे. तर माझ्यासमोर प्रश्न आहेत, की मला कुठल्याच गटात जायचं नाही. मला कुठल्याच तटात जायचं नाही. मला जात अस्मिता सोडायची आहे, धर्म अस्मिता सोडायची आणि मला निखळ माणूस म्हणून लिहायचं आहे. माणूस केंद्री लिहायचं आहे आणि लिहिण्याला तुम्ही म्हणता तसं एक निर्णायक टोक असलं पाहिजे असं मलाही वाटतं. परंतु आपल्या समोरची अशी काही चित्र आहेत, की सत्तेसाठी भूमिका बदलतात. बूड लसलेला लोटा जसा इकडून तिकडे घरंगळत जातो, तसं घरंगळत जातानाही पाहतो. तेव्हा दुःखही होतं, वाईटही वाटतं. त्या अनुषंगाने आपण काय सांगाल? विश्राम गुप्ते नावाचे एक मोठे समीक्षक आहेत मराठीत आणि त्यांचं एक फार चांगलं पुस्तक आहे. त्यातलं एक विधान मला नेहमी आठवतं, की कवी हा सांस्कृतिक प्रवक्ता असतो. आणि ज्या गोष्टीचा ऋषी तुम्ही उल्लेख केला, की सांस्कृतिक हितसंबंधाचं राजकारण, तर ही गोष्ट प्रत्येक काळामध्ये असते.
खरं तर याविषयी बोलावं की बोलू नये असा प्रश्न पडलाय. परंतु मला असं वाटतं की आपल्या वाङ्मयीन संस्कृतीचं सर्वात जास्त नुकसान जर कोणी केलं असेल, तर ते केलेले आहे सांस्कृतिक हितसंबंधाच्या राजकारणानं. मग त्यामध्ये सगळेच म्हणजे आपण आपल्या सकट आपण हा विचार करूया. त्यात साहित्य संस्था कारणीभूत असतात, त्यात विद्यापीठं कारणीभूत असतात, त्यात काही दैनिकं किंवा माध्यमं त्याला जबाबदार असतात. अ, वेगवेगळ्या साहित्य अकादमीसारख्या किंवा वेगवेगळ्या संस्था जबाबदार असतात. म्हणजे काय असतं, की एखादा माणूस एखाद्या पदापर्यंत पोहोचला, की त्याचं एकदम म्हणजे काय म्हणू त्याला, की उदात्तीकरण करायला आपण सुरू करतो. मग तो कितीही सुमार असला, पण तो कुठल्यातरी एका गोष्टीचा अध्यक्ष झालेला आहे, तो चेअरमन झालेला आहे, म्हणजे तो थोरच आहे आणि मग आपण त्याच्यासोबत फोटो काढलेच पाहिजेत. मग आपण त्याच्याविषयी काहीतरी पोस्ट लिहिलीच पाहिजे. हे सगळं आपल्याकडे सतत सुरू असतं. म्हणजे नाहक कौतुक करणं. या सगळ्या गोष्टीचा काय परिणाम होतो? याचा परिणाम असा होतो, की ज्याच्यामध्ये कुठलीच सांस्कृतिक समज नाही किंवा साहित्याविषयी काहीही त्याच्यामध्ये नाही, त्याला आकारानं वाटतं, की आपणही खूप थोर आहोत. तर अशी खूप थोर माणसं आपल्याला महाराष्ट्रामध्ये दाखवता येतील. मी मागे एक पोस्ट लिहिली होती. अनेकदा अनेक ज्येष्ठ लेखक काय करतात, की आपल्या ज्येष्ठत्वाचा फायदा घेऊन दुसऱ्यांना हे करतात, की आम्हाला तुम्ही सतत आमच्या आजूबाजूला राहा. हां, मला मला फुले व्हा बघ. म्हणजे आपण सतत केंद्रस्थानी असलं पाहिजे, असं सर्वांना वाटत राहतं आणि त्या पद्धतीनं झुंडी सगळीकडेच असतात. त्या पुण्यातही असतात, त्या साताऱ्यातही आहेत, त्या नांदेडलाही आहेत, त्या जळगावलाही आहेत. हं, मला हे म्हणायचं आहे, जर तुम्ही काही सत्वशील लेखन करत असाल, तर तुम्ही अशा कुठल्याही कंपूचा भाग होऊ नका. बरोबर आहे? माझं हेच म्हणणं आहे, की कुठल्याही कंपूमध्ये तुम्ही जाण्याचं काही कारण नाही. तुमच्यामध्ये जर काही म्हणू सत्वशील काही असेल, चांगलं काही असेल, तर माध्यमं तुमची दखल घेतील. मी फार इरिटेट होतो अनेक गोष्टीने. म्हणजे साधारणपणे माझ्या पिढीतले किंवा नव्या पिढीतले लोक जेव्हा Facebookवर कविता शेअर करतात एखादी आणि खाली लिहितात, की आदरणीय संपादकांचे आभार, त्यांनी माझी कविता छापली. माझा मुद्दा असा आहे फुलारी सर, संपादकांनी तुमचे आभार मानले पाहिजेत, की तुम्ही त्यांना त्यांची कविता दिली. बरोबर आहे? तुम्ही संपादकाचे कसले आभार मानताय? किंवा कुठल्यातरी आयोजक संस्थेनं तुम्हाला एखादा पुरस्कार दिलेला असतो आणि तुम्ही लगेच अमुक-तमुकचे आभार की माझी त्यांनी दखल घेतली. तुम्ही त्यांनी तुमचे आभार मानले पाहिजेत, की तुम्ही त्यांचा पुरस्कार स्वीकारत आहात. लक्षात घ्या. माझी हीच भूमिका आहे सतत. त्यामुळे होईल काय, की थोडे दिवस तुमच्याकडे दुर्लक्ष होईल. 10 पुरस्काराऐवजी एखादा तुमच्या वाट्याला येईल किंवा येणारही नाही. पण तुम्ही स्वाभिमानी आहात आणि चांगले आहात ही तुमची ओळख ठळक होईल. मला नेहमी असं वाटतं, खूप इथे माझे मित्र आहेत. अनेकदा पाहून मला फार इरिटेट होतं ते सगळं. त्यामुळं मी म्हटलं, की मी फारशा गटाताटात नसतो. कधी बोलवलं तर मी नाही म्हणत नाही, जातो. म्हणजे मी तुम्हाला सांगायला हरकत नाही, की जवळपास 100 एक पुस्तकांना मी ब्लर्ब आणि प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. अ, पण त्याच्यामध्ये आपला व्यक्तिगत प्रेमाचा भाग असतो. काही म्हणजे आपण कधी करतो ना, की शेवटी तुमच्याकडे किती एखादा वाईट कवी आला, तर एकदमच काय आपण त्याला दुखवावत नाहीत. पण त्याला फारच तू काहीतरी थोर आहेस, असं म्हणून त्याला काहीतरी पंपिंग करणं हे पण चुकीचं असतं. तर मला असं वाटतं, की वेगवेगळ्या ज्या काही संस्था महाराष्ट्रामध्ये आहेत, म्हणजे आपल्याकडे असे गट पडलेले आहेत ऋषी. म्हणजे कोल्हापूरचा एक वेगळा गट, मुंबईचा एक वेगळा गट, मराठवाड्याचा वेगळा गट, मराठवाड्यातही पुन्हा जिल्हा वाईज गट आहेत. हं, नांदेडचा गट. म्हणजे तुम्ही जेव्हा मोठ्या एखाद्या संमेलनात जाता ना, तेव्हा पुण्या मुंबईचे लोकं तुम्हाला गृहीत सुद्धा धरत नाहीत. गृहीत सुद्धा धरत नाहीत. आणि ते जेव्हा आपल्याकडे येतात, तेव्हा आपण ठेवू की नको असं करून जातो, की अरे हा मुंबईवरून आलाय, हा पुण्यावरून आलाय. हे बदललं पाहिजे. म्हणजे जे नरहर कुरुंकरांची जी दखल घेतली गेली, ती कशामुळे घेतली गेली? त्यांनी काही कुणाचं असं पायावर डोकं ठेवलेलं नाही. त्यांचं लेखन हे त्यांची ओळख आहे. मला असं वाटतं, की जोपर्यंत तुम्ही तुमची भूमिका घेऊन कणखरपणे लिहिणार नाहीत, कणखरपणे बोलणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला कुणीही दुर्लक्षित करू शकत नाही. म्हणजे माझा किंवा आपल्या पिढीचं सोडून दे, तुझ्या पिढीचं. ग्रेसला अकादमी कधी मिळाला? बरोबर ना सर? जेव्हा की ग्रेस हृदयनाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये शेवटचे क्षण मोजतायत, कॅन्सर झालाय. त्याच्या आधी 10 वेळा त्यांचं पुस्तक नॉमिनेट झालेलं आहे. पण दिला गेला नाही. कशामुळे? राजकारण. आणि जेव्हा ते मरणासन्न अवस्थेत आहेत, त्यावेळी त्यांना पुरस्कार दिला गेला. गंगाधर पानतावण्यांना पद्मश्री कधी मिळाला? बजाज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. त्यांना माहीत पण नाही आपल्याला पुरस्कार मिळालाय. आणि ते गेले. मसू पाटलांना कधी मिळाला? अगदी मृत्यूपूर्वी काही नीरजाचे वडील मसू पाटील समीक्षेमध्ये एवढं मोठं काम करून ठेवलं. मला असं वाटतं, की इतकं थोर काम करणाऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये जर त्यांना असे पुरस्काराने हुलकावून दिलेले असेल, तर आपण तर एकदम शेवटचं टोक आहोत. त्यामुळं अकादमी किंवा पुरस्कार या गोष्टींच्या फंदामध्ये आपण पडूच नये. आणखी एक गोष्ट मला दिसते, की कुठल्यातरी गावातनं पुरस्कार दिला दिला जातो आणि त्याला राष्ट्रीय असं नाव असतं.
आणि मला गंमत वाटते, की अरे मग तो पुरस्कार आपण मिरवतो किंवा तो आमच्या प्राध्यापकांनाही तो लागतो कधी-कधी किंवा शिक्षकांनाही लागतो. तुम्ही जरूर घ्या. पण त्या पुरस्काराचं काही मूल्य तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे तो मराठवाडा साहित्य परिषदेनं दिला का? तो भारत सरकारनं दिला का? तुमची नोंद कोण घेतंय हे फार महत्वाचं आहे. हं. सर, पुरस्काराच्याच अनुषंगाने आता माझा पुढचा प्रश्न आहे. म्हणजे अगदी एखाद्या जिल्ह्यामध्ये सुद्धा 5-10 पुरस्कार दिले जातात. आणि पुरस्काराची रक्कम एवढी तुटपुंजी असते, की त्या लेखकाला जाणं, येणं आणि पुस्तक पाठवणं सुद्धा घरातून पैसे देऊन ते म्हणजे करावं लागतं. आणि तरी सुद्धा हे सगळं मिरवण्याचा जो काही प्रकार आहे तो म्हणजे आपण तसं म्हणू नये, पण म्हणजे आपल्याला लोक दोघांनाही म्हणतील, की हे काय म्हणजे हे करत आहेत. पण खरंच म्हणजे कधी-कधी क्यू करावी की काय असा प्रश्न येतो. आता त्याच अनुषंगाने मी पुढं प्रश्न माझा आहे. कविता हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा वाङ्मय प्रकार आहे. मात्र आज कवीचं पीक भरघोस आलंय. उदंड झाले कवी असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. पण या सगळ्यामध्ये कवितेचं कवितापण कुठेतरी हरवत चाललंय का? मला आठवतं, की याच विषयावर अंबाजोगाईला जेव्हा मराठवाडा साहित्य संमेलन झालं होतं, त्यावर परिसंवाद झालेला होता. बरोबर ना? असंच काहीतरी शीर्षक होतं. उदंड हं, हं, हं. राइट, राइट. हां, हां. बाळशेके सूज बरोबर आहे. त्या परिसंवादातला मी एक वक्ता होतो आणि तेव्हा मी बोललेलो होतो, की आपण एखाद्या गोष्टीकडे जेव्हा असं बाळसं सूज म्हणतो, तेव्हा केव्हा विचार करतो या गोष्टीचा, की जेव्हा त्यापासून काहीतरी आपली हानी झालेली आहे. म्हणजे रानडुकरांविषयी आपण कधी बोलतो, जेव्हा त्याच्यापासून पिकांचं काहीतरी नुकसान झालं, उपद्रव झालेला आहे. मग आपण म्हणतो, की त्यांची गरज आहे की नाही? कवींबद्दल किंवा सर्जनशील लेखनाकडे आपण इतक्या सहजपणे बघणार आहोत का? बरोबर आहे. मला असं वाटतं, की आज ज्या काळामध्ये आपण आहोत, मी परवा इथे एका परिसंवादात म्हटलं होतं, की आपण अशा व्यापक अशा भाषिक, सांस्कृतिक संक्रमणाच्या काळामध्ये आपण सगळेच आहोत, की ज्या काळामध्ये आपल्या मेंदूवर आपली अधिसत्ता नाही चालत, तर ती आता अ, वेगवेगळ्या ॲप्सची अधिसत्ता चालते. मला स्वतःला असं वाटतं, की काही वर्षानंतर आपला मेंदू काम करणं थांबवेल. त्याचं कारण असं, की 5-10 वर्षापूर्वीपर्यंत आपल्याला जर कुणीतरी पत्ता सांगितला, तरी आपण सहज तिथे पोहोचत होतो. आता आपण Google मॅप लावतो. म्हणजे आपलं मेंदूचं काम बंद झालेलं आहे सर. म्हणजे मी मॅप लावला नाही, तर मी इथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे हळू तुमची सर्जनशीलता या पद्धतीनं कुंठित होण्याची शक्यता आहे. मला असं वाटतं, की ज्या काळामध्ये आपण आहोत, त्या काळामध्ये एआय किंवा ChatGPT सारखी आता माध्यमं आहेत. लोक त्याचा वापर करून लिहित आहेत. प्रश्न काय होता ऋषी शेवटी? कविता पण वगैरे हरवत नाही, की त्याचा फॉर्म बदलत चाललेला आहे आता. म्हणजे लक्षात घ्या, की ज्या काळामध्ये आपण दृष्टांत पाठ वाचतो, त्या काळाची भाषा. नंतर आपण संत वाङ्मय वाचलं, तर त्या काळाची भाषा. 19व्या शतकातलं आपण सगळं आधुनिक साहित्य वाचलं, तर ती भाषा. आणि आजची भाषा. तर याच्यामध्ये काही परिवर्तनं आपल्याला दिसतात. भाषिक परिवर्तनं दिसतात. सांस्कृतिक परिवर्तनं दिसतात. आणि मला वाटतं, की आजची पिढी खूप शार्प आहे, की ज्यानं हे सगळं तंत्रज्ञान आत्मसात केलेलं आहे. हा भोवताल त्याच्या पद्धतीनं त्याने समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्या कवितेमध्ये ही एक नवी भाषा येताना आपल्याला दिसते, ज्याला आपण चिन्ह भाषा म्हणूया. म्हणजे श्रीधर तिळव्यांनी या संदर्भात खूप म्हटलेलं आहे. चौथी नवता असा शब्दप्रयोग त्यांनी केलेला आहे. म्हणजे जसं की नवोत्तर, नवोदोत्तर तशी चौथी नवता अशी एक संकल्पना तिळव्यांनी मांडलेली आहे. म्हणजे आधी काय होत होतं, की आपल्या म्हणजे 20-25 वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या शेजाऱ्याने एखादी गोष्ट विकत घेतली, तर तो शेजारी तुम्हाला सांगायला यायचा, की मी मोटरसायकल घेतलेली आहे आणि ते बघायला आपण सगळेजण जायचो. कारण त्याला घेतली याचं कौतुक असायचं, तो पेढे द्यायचा वगैरे, वगैरे. आणि मग आपण ठरवायचो, की आता आपल्याला घ्यायची की नाही. कुणी वापरून पाहिलेली असेल वस्तू, तर आपण ठरवायचो, की ही घ्यायची की दुसरी घ्यायची. आता काळ बदलला. आता आपण हे ठरवतो म्हणजे काय दृश्यात्मक प्रभाव जो आहे आपल्यावर, जाहिरातींचा, त्यावर आपण ठरवतो, की आता घ्यायची की नाही घ्यायची. त्या शेजाऱ्याने काय घेतलंय आपल्याला देणं-घेणं आता उरलेलं नाही. त्यानं Mercedes घेतली तरी आपण त्याच्याकडे डुंकून पाहत नाही. हा एक वेगळा ॲटिट्यूड किंवा अहंकार आपोआपच आपल्यामध्ये डेव्हलप होत गेलेला आहे. तर मला असं वाटतं, की कवीने स्वतःच्या पलीकडे बघायला शिकलं पाहिजे. म्हणजे अलीकडे अनेकदा असं काय होतं, की आपण एखाद्या कवीचं अनुकरण इतकं करतो, की आपल्याला स्वतःला काही लिहिता येतं हेच विसरून जातो. म्हणजे इंद्रजित भालेरावांनी जशी कविता गायली त्याच पद्धतीनं लोक स्टाईलसह कवितेचं सादरीकरण करतात. करायला हरकत नाही. म्हणजे विठ्ठल वाघ चांगलं गातात म्हणून आपणही तसंच गाण्याचा प्रयत्न करायचा. हे काही जरुरीचं नाही, की तुमचा जो आवाज असेल त्यामध्ये तुम्ही सादर करा. कविता वाचन, कविता गायन या 2 स्वतंत्र गोष्टी आहेत. दुर्दैवानं काय झालंय, की मी मगाशी असं म्हटलेलं होतं एका मित्राला, की आपल्याकडे बहुतेक कवी हे आता
तो शब्द वापरावा की वापरू नये, पण ते हास्यजत्रेसारखंच व्हायला लागले सगळं. म्हणजे तुम्ही स्टँड कॉमेडियन होऊ नका. मला वाटतं की कविता ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. ती केवळ तुम्ही काहीतरी अंगविक्षेप केला म्हणून चांगली लोकांपर्यंत पोहोचली आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे तुमची कविता श्रेष्ठ ठरली असं होत नाही. मी एक संमेलनाचा अनुभव सांगतो तुम्हाला. 2004-5 ला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेलं होतं देवगिरी महाविद्यालयामध्ये. राग जाधव हे बिनविरोध निवडून आलेले होते. मी त्या संमेलनाचा एक घटक होतो आयोजन प्रक्रियेमधला. 2004-5 ची गोष्ट सांगतो मी. आणि तिथला तो ऐतिहासिक वाद, सावे मुलाटे वाद जो झाला होता, आय विल थ्रो आउट म्हणजे सत्तेनं एखाद्या लेखकाला कशा पद्धतीनं बेदखल केलं जातं, याचाही मी साक्षीदार आहे. तर मला सांगायचं वेगळं, त्यावेळी ठाले पाटलांनी एक फार महत्त्वाची गोष्ट केलेली होती. त्यांनी सगळ्या कवींना, ज्यांना निमंत्रित केलं त्यांना पत्र पाठवलेलं होतं आणि त्या पत्रात त्यांनी नमूद केलेलं होतं, की यापूर्वी तुम्ही इतरत्र वाचलेली कुठलीही कविता इथे वाचायची नाही. तुम्ही नवी कविता वाचायची. आणि मग आपल्याकडे जे एकच कविता घेऊन 40 वर्ष गायन करणारे कवी आहेत, त्यांची मोठी पंचायत झाली तिथे. आणि त्यांना वाटलं, की हे सगळे 10,000 लोक आपल्याला ऐकायला आलेले आहेत आणि नवी कविता ऐकल्यानंतर लोकांनी टाळ्याच वाजवल्या नाहीत. तो चेहरा पडला त्यांचा, खाली गेले. मला इतकं म्हणजे गंमत वाटली, की अरे तुमची तीच ओळख आहे, की लोकांनी टाळ्याच वाजवल्या पाहिजेत. कधीतरी तुम्हाला अंतर्मुख करणारा विचारही मांडता आला पाहिजे. बरोबर आहे की नाही? कधीतरी तुम्ही गंभीर स्टेटमेंट केले पाहिजेत. प्रत्येक वेळी तुम्ही काहीतरी शेतकऱ्याचं दुःख सांगतानाही तुम्ही रडणार किंवा कुठल्यातरी सामाजिक गोष्टीवर बोलतानाही तुम्ही रडणार, याची आवश्यकता नाही. गंभीर लेखनही तितक्याच ताकदीनं पोहोचवण्याची क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे. म्हणजे तुलसी परब सारखा कवी फक्त कविता वाचत होता. हां, त्यांच्याकडे ना गळा होता ना काय, ते लोकांकडे बघायचे सुद्धा नाही. एखादा चांगला कवी होता, नारायण सुर्वे, उभे राहिले की लोक टाळ्या वाजवायचे. त्यांची अभिव्यक्ती तितकी महत्त्वाची होती. मला असं वाटतं, की नव्या पिढीनं या सगळ्या गोष्टींच्या अनुकरणामध्ये न पडता स्वतःला जे योग्य वाटेल आणि जे काळाशी रिलेट असेल ते त्यांना लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला वाटतं वेळ बराच झालेला आहे. कविता घेऊ. एक शेवटचा प्रश्न आणि कविता घेऊ. शेवटचा प्रश्न यासाठी की संभ्रमाची गोष्ट नावाची एक अत्यंत महत्वाची कादंबरी पी विठ्ठल सरांनी लिहिलेली आहे. राजहंस प्रकाशनाकडून ती प्रकाशित झालेली आहे. ती कादंबरी आजच्या तरुणाईवर भाष्य करू पाहते. आजची बेरोजगार तरुणाई, कंत्राटी, प्रायोगिक तत्वावर काम करणारी, तुटपुंजा पगारावर काम करणारी जसं काही तरुणाई आहे, त्या सगळ्यांचं एक प्रातिनिधिक चित्र ती कादंबरी आपल्यासमोर उभं करते. आजपर्यंत जे कला शाखेचं होतं ते आता हळूहळू सगळ्याच क्षेत्रांमध्ये झालेलं आहे. म्हणजे मध्यंतरी राहुल कुलकर्णींनी एक पुण्यातली मुलाखत दाखवली होती आयटीच्या विद्यार्थ्यांची, की 3,000 मुलं लाईन मध्ये थांबलेली होती. म्हणजे आजपर्यंत हे चित्र कधी आयटीच्या मुलांच्या वाट्याला आलेलं नव्हतं, पण ते आज काळाने आणून आणून ठेपलेलं आहे. तर त्या अनुषंगाने ती कादंबरी जेव्हा तुम्ही लिहित होता तेव्हा ही तरुणी तर तुमच्या डोळ्यासमोर निश्चितच असेल, परंतु या पुढचं चित्र सुद्धा भेदक, विदारक आणि अस्वस्थ करणार आहे. त्या निर्मिती प्रक्रियेबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. अ, खरं तर समाजातला एक घटक म्हणून हा अपराध भाव आपल्या सगळ्याच्याच मनात असला पाहिजे, की आपण आपली व्यवस्था समांतर नाहीये, म्हणजे समान नाही आजही. मी ज्या कादंबरीचा ऋषीतुल्य उल्लेख केलास, ती कादंबरी मी कोरोना काळात लिहिली. म्हणजे त्या काळातलं एक प्रदीर्घ रिकामपण आपल्या सगळ्याच्याच वाट्याला आलेलं होतं. जगण्याची अनिश्चितता वेढून होती, आपल्याला भय होतं सगळं. आणि अशा एका काळामध्ये माझ्या डोक्यात एक विषय आला. तो विषय असा होता, म्हणजे त्या कादंबरीचं काही कथानक इथे सांगत नाही. एक 10 मिनिटात आपण आठवूयात. अ, मी सहज मागे वळून पाहिलं ऋषी, की आता मला नोकरीला लागून किमान एक 25 वर्ष झालेली आहेत. माझ्यासोबतचा एक मित्र आहे, त्याचं नाव मी इथे सांगत नाही. परंतु तो आजही सी-एच-बीवर काम करतोय. 25 वर्षानंतर. म्हणजे मला आता 2-2.5 लाख रुपये पगार आहे आणि त्याला ₹15,000 तो काम करतोय. मी सहज मागे वळून पाहिलं, तर असे अनेक मित्र आहेत, की ज्यांच्या जगण्याचा संघर्ष आजही सुटलेला नाही. आणि त्यांची एकूण जीवनशैली, त्यातनं निर्माण झालेली एक परात्मता, एक वैफल्य, नैराश्य, हे सगळं मला ते दिसतंय. ते रोज भेटतात, बोलतात, आनंदी दिसतात आपल्याला. पण माझ्या लक्षात आलं, की ते आनंदी नाहीयेत. कदाचित त्यांना मला पाहिल्यानंतर किंवा आपल्या सगळ्यांना पाहिल्यानंतर एक तुलना आपोआप मनामध्ये होते आणि मी त्याच्याकडे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की एका सिंगल रूममध्ये तो राहतो आहे. 2 मुलं आहेत, त्याची पत्नी आहे आणि तो 2000 साली नेट ॲपियरमध्ये पास झालेला आहे. मला एकदम वाईट वाटलं, की 25 वर्षापासून हा माणूस काहीतरी होईल आयुष्याचं, काहीतरी होईल म्हणून या संस्थेला पैसे दे, त्या संस्थेला पैसे दे. सगळीकडे नकार घंटा आल्यानंतर आता त्याने 50शी पार केलेली आहे. मला वाटतं, की वैफल्याचं दुसरं उदाहरण यापेक्षा वेगळं असू शकत नाही
आणि मग त्या काळामध्ये हे सगळं चित्र माझ्या डोक्यात आलं, की ही जी काही बेरोजगार पिढी आपल्याकडे आहे, आता रोजगार मिळाला घोषणा द्यायला, रिक्षा या सगळ्या निवडणुकांमुळे. पण हे सगळे तात्कालिक गोष्टींच्या पलीकडे जाऊन आपल्याला आयुष्यामध्ये जर स्थैर्य नसेल ना, तर तुमच्या निर्मितीला, सर्जनशीलतेला काही अर्थ नसतो, लक्षात घ्या. म्हणजे पी. विठ्ठल खूप चांगला लिहितो, पण पी. विठ्ठल जर रिक्षा चालवत असता समजा, तर त्याच्या क्रिएटिव्हिटीला काही अर्थ नव्हता. अण्णाभाऊ साठे ही त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. इतका मोठा जागतिक प्रतिभावंत, आपण त्यांची अवहेलना केली ना. का तर तो झोपडपट्टीत राहतो, बरोबर आहे. का तर तो अमका आहे, तो तमक्या जातीचा आहे. म्हणजे इतका जागतिक दर्जाचा प्रतिभावंत माणूस आपण बाजूला ठेवला आणि ते गेल्यानंतर मग आपण त्यांना भारतरत्न देण्याची मागणी करतो. मला असं वाटतं, म्हणजे ती मागणी चांगलीच आहे. मला असं वाटतं, की मला वेढून असणारे जे काही सामाजिक प्रश्न आहेत ते मला अस्वस्थ करतात. संभ्रमाची म्हणजे मला व्हायचं ऋषी फुलारी सर मुद्दाम सांगतो, मला काही प्राध्यापक व्हायचं नव्हतं. मला व्हायचं होतं पत्रकार. आणि मी पत्रकारिता केलेली आहे. म्हणजे 95 ते 2000 मी काही दैनिकांमध्ये संभाजीनगरात लिहित होतो. सामना, देवगिरी तरुण भारत, संजय वार्ता वगैरे अशा दैनिकांमध्ये. पण या क्षेत्रातली अनिश्चितता मला तेव्हाच कळली, की अरे नाही, आपल्याला लिहायला तर आपण घरी बसूनही लिहू शकतो, पण हे सगळं भयंकर प्रकरण आहे. म्हणजे ही जी धावाधावा आहे किंवा ते भांडवलदारांच्या हातात असलेली वृत्तपत्र आणि त्यांचं सगळं आपण गुलामासारखं ऐकायचं आणि तेच करायचं. हे मला त्याच काळात कळलं 98-99 साली आणि म्हटलं नाही, आपण ट्रॅक बदलला पाहिजे. आणि मग मी या सगळ्या कादंबरीतनं हाच प्रश्न, म्हणजे तो शिक्षणाचा प्रश्न त्यात मांडलेला आहे. सांस्कृतिक राजकारणाबद्दल मी बोललेलो आहे. पत्रकारितेबद्दल बोललेलो आहे. आणि हा प्रश्न मी या कादंबरीतनं मांडलेला आहे आणि हीच सगळी संभ्रमाची गोष्ट आहे. कदाचित आपल्यापैकी ती कुणीच वाचलेली नसेल किंवा वाचली असेल. महेशराव आहे तिथं, त्यांनी वाचलेली आहे. खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या. पण यावेळी मी एक ठरवलं होतं, की पुस्तक कुणालाही भेट द्यायचं नाही. म्हणजे एरवी आपण देतो ना, कविता संग्रह दिला की फोटो काढतो, ती चांगलीच गोष्ट असते. पण त्याच्या काही आउटपुट्स नसतात असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे उगीच आपण त्या प्रति वाया घालवतो. आणि मग ही कादंबरी मी काही फार कुणाला दिली नाही, पण तरीही काही सन्मानाचे पुरस्कार मिळाले. आणि बघूया आता काय पुढे होईल त्या कादंबरीचं. धन्यवाद सर. मला नेहमी वाटतं, की मी जेवढा समाज माध्यमावर दाखवतो, तेवढा खुश खरोखरच्या आयुष्यात असायला पाहिजे. म्हणजे मीच म्हणणे आपल्या सगळ्यांनाच वाटतं. तर ती कादंबरी त्या सगळ्यावर बोलू पाहते. आता आपण या मुलाखतीच्या अगदी शेवटाकडे आलेलो आहोत. मी सरांना विनंती करतो, की त्यांची एक कविता त्यांनी इथे सादर करावी. म्हणजे एक तसा विनोद आहे ना ऋषी, की जसं की आपण आधार कार्डवर दिसतो तितके वाईट नसतो आणि जसं फेसबुकवर दिसतो तसे स्मार्ट तेवढे नसतो आपण. तर शेवटी यातला एक मध्यबिंदू आपल्याला काढता आला पाहिजे, लेखक म्हणून, वाचक म्हणून. आणि मला असं वाटतं, की आज वाचनाचे, लेखनाचे प्लॅटफॉर्म बदलत आहेत. मी माध्यमाचं कधीच हे करत नाही, म्हणजे नकारात्मक बोलत नाही. कारण त्याचा खूप फायदा होतो. म्हणजे मी माझी सगळी पुस्तकं मी स्वतः टाइप केलेली आहेत. म्हणजे माझी 19 पुस्तकं प्रकाशित आहेत, वेगवेगळ्या विद्यापीठाला आहेत, मुक्त विद्यापीठाला आहेत. तर त्यातल्या सुरुवातीची काही सोडली, तर नंतरची मी सगळी स्वतः टाइप केली. पुन्हा आता व्हॉईस टायपिंग, त्यामुळे हे सगळं मला अनुकूल आहे. फक्त त्यात किती आपण इन्व्हॉल्व व्हायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. एक छोटीशी कविता वाचतो. मला काही शैलीदार वाचन करता येत नाही किंवा कविता वाचता येत नाही. पण तरी तुमच्यापर्यंत काही आशय पोहोचला तर मला आनंद होईल. छोटी कविता आहे. कवितेचं नाव आहे भूक. काही तुकडे केवळ वाचतो मी. भर दुपारी 45 डिग्री तापमानात मोंढ्याच्या अरुंद गल्लीतून पाठीवर ओझे घेऊन धावणाऱ्या जीर्ण म्हाताऱ्याच्या निस्तब्ध गतीला आपण थांबू शकतो काय? भर दुपारी 45 डिग्री तापमानात मोंढ्याच्या अरुंद गल्लीतून पाठीवर ओझे घेऊन धावणाऱ्या जीर्ण म्हाताऱ्याच्या निस्तब्ध गतीला आपण थांबू शकतो काय? किंवा चिमुकलीच्या हातातले मक्याचे खमंग कणीस हिसकावून पळताना, किंवा चिमुकलीच्या हातातले मक्याचे खमंग कणीस हिसकावून पळताना एसटीच्या डाव्या चाकाखाली आलेल्या वात्रट माकडाच्या प्राणांतिक तडफडीला आपण रोखू शकतो काय? किंवा मेन होलमध्ये उतरून ड्रेनेज साफ करणाऱ्या, किंवा मेन होलमध्ये ड्रेनेज साफ करणाऱ्या तिशीतल्या 3 तरुणांच्या गुदमरून मरण्यानंतर त्यांच्या बायका मुलांना आपण ऑक्सिजनचा अर्थ समजावून सांगू शकतो काय? किंवा संध्याकाळी घराकडे परतताना सुनसान शेतातल्या झाडावर दोर टाकून आयुष्याला पूर्णविराम देणाऱ्या कोणत्याही हतबल शेतकऱ्याच्या दुःखाचे नेमके विश्लेषण आपण करू शकतो काय? किंवा संध्याकाळी घराकडे परतताना सुनसान शेतातल्या झाडावर दोर टाकून आयुष्याला पूर्णविराम देणाऱ्या कोणत्याही हतबल शेतकऱ्याच्या दुःखाचे नेमके विश्लेषण आपण करू शकतो काय? किंवा जंगल हायवे पार करून शहरातल्या एखाद्या गजबज वस्तीत चुकून शिरलेल्या
बिबट्याच्या व्याकुळ मानेत ॲनेस्थेशियाचे क्रूर इंजेक्शन घुसताना त्याची होणारी जीवघेणी तगमग आपण खरंच कॅमेऱ्यात बंद करू शकतो काय? तर असे खूप किंवा आपल्या भोवतालात आहेत आणि प्रत्येक किंवाला आजन्म भूक वेढून आहे. धन्यवाद.